डॉक्टर धीरज पाटील यांचे समर्थ ऑर्थोपेडिक अँड पॉलिट्रेमा सेंटर भक्त निवास समोर पंढरपूरच्या माध्यमातून डॉक्टर धीरज पाटील यांनी पंढरपूरकरांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि आधुनिक उपचार सुविधा। पात्र लाभार्थ्यांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचारांची सुविधा, त्याचबरोबर सर्व आघाडीच्या विमा कंपन्यांची कॅशलेस सुविधा उपलब्ध, सुसज्ज मॉड्युलर जॉईंट रिप्लेसमेंट ऑपरेशन थिएटर, अत्याधुनिक फिजिओथेरपी मशीन, कॉम्प्लेक्स ट्रॉमा, स्पाइन, आर्थोप्लास्टी आणि आर्थोस्कोपी शस्त्रक्रिया सुविधा उपलब्ध। पत्ता समर्थ ऑर्थोपेडिक अँड पॉलिट्रेमा सेंटर भक्त निवास समोर पंढरपूर। घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। राज्याचे वन तथा सांस्कृतिक विभाग मंत्री सुधीर मुनगंटीवार हे आज एका सामाजिक कार्यक्रमासाठी पंढरपुरात आले आहेत। श्री विठ्ठल मंदिरात जाऊन त्यांनी श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले। यावेळी माजी आमदार प्रशांत परिचारक, भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष चांगदेव कांबळे हेही उपस्थित होते। यानंतर माध्यमांशी संवाद साधताना चंद्रभागा नदीची बकाल अवस्था, घाणीचे साम्राज्य, दूषित पाण्यात भाविकांना करावे लागणारे स्नान लक्षात घेत नमामि चंद्रभागा योजना रखडली असल्याचे माध्यमांनी मंत्री मुनगंटीवार यांच्या निदर्शनास आणून दिले असता त्यांनी याबाबत सबुरीचाच सल्ला दिला आहे आणि याबाबत पुण्याकडे बोट दाखवला आहे। वास्तविक पाहता नमामि चंद्रभागा योजना 2016 मध्ये मंजूर करण्यात आली होती। या योजनेच्या घोषणेस आता 8 वर्षे झाली असताना मंत्री मुनगंटीवार यांनी पुण्याच्या 995 कोटीच्या योजनेस नुकत्याच मंजुरी मिळाल्याचे सांगत नमामि चंद्रभागा योजनेच्या कार्यवाहीस आणखी काही काळ लागणार असल्याचे सूचित केले आहे। आता या परिस्थितीत निदान पंढरपुरात तरी चंद्रभागा नदीचे वाळवंट आणि पात्र स्वच्छ राहावे यासाठी आमदार समाधान अवताडे हे नगरपालिका प्रशासन, जलसंपदा विभाग, महसूल प्रशासन यांच्याकडे पाठपुरावा करीत नमामि चंद्रभागा नदीचे पावित्र्य जपण्यासाठी आग्रही आणि आक्रमक भूमिका घेणार का हेच आता पाहावे लागेल। यावेळी बोलताना पहा काय म्हणाले मंत्री सुधीर मुनगंटीवार। थोडंसं याच्या संदर्भात अभ्यास केल्याशिवाय आपण एकदम एका निश्चित मतापर्यंत येऊ नये। नमामि चंद्रभागा या कल्पनेमधला मूळ उद्दिष्ट काय की चंद्रभागेला दूषित करणारे जे काही प्रवाह आहे ते थांबवले पाहिजे आणि यामध्ये सर्वात मोठा प्रवाह हा पुणे महानगरपालिकेतून सांडपाण्याचा होता। मला सांगायला आनंद होतो 995 कोटी रुपयाचा STP आणि त्याचं टेंडरसुद्धा निघालं। शेवटी हे पूर्णत्वास यायला काही कालावधी लागतो। भीमाशंकरपासून निघणारा हा प्रवाह जो काही 450-500 किलोमीटरचा हा प्रवाह आहे, आपण पंढरपूरमध्ये सुद्धा 48 कोटीची STP मंजूर केली होती। काही गावांना आपण आग्रहाची विनंती केली ज्याच्यावर आजही काम सुरू आहे। तर मला असं वाटतं की हे खरं आहे की आता हे काम माझ्याकडे नाही आहे, पण तरीही मला याचा विश्वास आहे हे तर भगवान विठ्ठलाचं काम आहे, इथं कोणीच अडचणी आणणार नाही। हां, आपल्याकडे शेवटी प्रोसेस आहे। आज मनात आलं आणि उद्या टेंडर निघालं असं होत नाही। 995 कोटीचा प्रस्ताव होता, मग त्याला केंद्राकडे पाठवावं लागतं, त्याच्यातले सूक्ष्म अध्ययन केलं जातं। ते अध्ययन केल्यानंतर मला जी माहिती निश्चित आहे 995 कोटीचं टेंडरही निघालं। आता जेव्हा हे पाणी तिथं येणार नाही तर नमामि चंद्रभागेचा जो संकल्प आहे तो यशस्वी होईल। हां, काही गोष्टींमध्ये निश्चितपणे उशीर जागा